चालू केली मुख्याध्यापकांनी पण घ्यायचं बघ आता, कारण मुख्याध्यापकांनी सुरुवातीचे आदेश आहे नियुक्ती आदेश, तो मुख्याध्यापकांनी त्याच्यावर भरायचा आहे. कारण मुख्याध्यापकाला सुद्धा आवश्यक आहे. पूर्वी कसं होतं मुख्याध्यापक काय म्हणजे भरात होतं, असं नाही आहे. मुख्याध्यापकांनी पहिल्यांदा नियुक्ती आदेश त्याच्यावर भरायचा आहे. कुणाला नियुक्ती वर्गाची दिली, त्या वर्गाची जबाबदारी कुणावर निश्चित केली, आणि मग तुम्ही आता त्याच्यामध्ये ऑलरेडी वर्ग आहेत. जर तुम्ही ऍप ओपन केलं नसेल तर मी काय करतो, व्हिडिओ टाकतो, तुम्हाला ऐकून तुम्ही करू शकता. सोपं आहे, काय आवडते तर त्याच्यामध्ये असं येते बघा, व्हिडिओ टाकते. नंतर ओपन केल्यानंतर इथं 4 1 होम, तुम्ही ऐकून घ्या मॅडम. 4वी 5वी 6वी आणि 7वीचे वर्ग दिसतात त्याच्यावर, तिसरी पासून. पण दुसरीचा आणि पहिलीचा वर्ग याच्यावर दिसत नाही. का सांगा, आपण पॅट असती पहिली दुसरीला घेतलेली, यावर वेळेला मात्र आहे बघा. पॅट असती पहिली दुसरीला आहे, बदल आहे यायचं बघा. या वेळची जी पॅट असते सिंगर सर बरोबर का, पॅट असते शासनाकडून मिळणार आहे. प्रश्नपत्रिका कोणी घेऊ नका पहिली. होय सर, तुमचे पेपर शासनाकडून मिळणार आहे, कोणी घेऊ नका. ते शासन परिपत्रक आपल्याकडे आहे. तर इथे गेल्यानंतर इथं 4 चौकोन आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही वर्ग ऍड करू शकता. एडिट केल्यानंतर वर्ग ऍड होऊ शकता त्याच्यावर. एडिट रजिस्ट्रेशन, इथं वर्ग तुम्हाला ऍड करायचा. होय म्हणायचं. होय म्हटल्यानंतर तुम्हाला तुमचा युडायस कोड विचारणार आहे, म्हणजे शाळेचा सरळ आयडी आणि तुमचा शालांत आयडी, तुमचा वैयक्तिक 02 DED ने चालू होतोय बघा. 02 DED VNP 3 अक्षर नावाची, मेल फिमेल, आणि तुमची जन्मतारीखावर तयार होणारा तो माहिती आहे का तुम्हाला, तो आयडी इकडे टाकायला लागणार. आणि मग लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे सगळे वर्ग दिसणार. आणि मग त्या वर्गावर गेल्यानंतर युडायस